सातत्याने हा कार्यक्रम घेत असतात. हे सतीचं वाण आहे. ही कोणी साधी गोष्ट नाही. परंतु अनिल पुरी आणि त्यांची टीम जी आहे ही निस्वार्थपणे समर्पण भावनेने समाजसेवेचं व्रत घेऊन हे काम करत आहे. त्यांच्या या कामाला एक प्रतिसाद म्हणून किंवा त्यांच्या कामाला त्यांचं अभिनंदन करण्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा. बंधूंनो, या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आपण, कारण शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. आपण जर चांगलं शिक्षण घेतलं आणि सोबत संस्कार जर राहिले तर निश्चितपणे ती व्यक्ती एक परिपूर्ण विकसित झालेली व्यक्ती म्हणून समाजामध्ये कार्य करू शकते. केवळ शिक्षण असलं म्हणजे तो परिपूर्ण होत नाही, त्याला संस्काराची सुद्धा जोड आवश्यक असते. कारण एकाने विचारवंतांनी असं म्हटलं आहे की जर देशामध्ये अन्नाचा दुष्काळ पडला तर माणूस मरेल. देशामध्ये अन्नाचा दुष्काळ पडला तर माणूस मरेल, परंतु दुष्काळाचा व संस्काराचा जर दुष्काळ पडला तर माणुसकीच मरून जाईल. आणि ज्या ठिकाणी माणुसकी मरते तिथे माणूस माणसासारखा वागत नाही, तो हैवान होतो, शैतानासारखा वागतो. त्याची अनेक उदाहरणं आपण समाजामध्ये बघत असतो. आणि म्हणून शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलंय, तो जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण शिकलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे. ही काळाची गरज आहे. समाजामध्ये अनेक मान्यवर मंडळी वेगवेगळ्या हुद्द्यांवर काम करतात आहे. कोणी उद्योजक आहे, कोणी व्यावसायिक आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी अभियंता आहे, कोणी राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात. हे सगळं काम करत असताना थोडंसं ह्या लोकांना आपण केलं पाहिजे. कारण की आपण जसजसे मोठे होत जातो तसतशी आपली दृष्टी अशी उंच उंच होत जाते. परंतु ज्या पायरीवर आपण चढतो ती पायरी आपण विसरता कामा नये. पायरी जर आपण विसरली नाही, ज्या पायरीवर आपण चढलो त्याचं जर आपण स्मरण ठेवलं आणि जसा सिंह हा रानामध्ये फिरत असताना जेव्हा घाट पात्यावर जातो तेव्हा तो मागे वळून बघतो आणि सिंहावलोकन करतो की माझं जंगल कसं आहे. तशाच प्रकारे आपण पुढे जात असताना, प्रगती करत असताना थोडं मागे वळून बघितलं पाहिजे आणि निश्चितपणे की आपला समाज कसा आहे याचं सुद्धा थोडं चिंतन केलं पाहिजे. आणि जर काही शक्य होत असेल तर समाजाला मदत करण्याची आपण वृत्ती ठेवली पाहिजे. म्हणून शिक्षण घ्या, उच्च शिक्षक व्हा, चांगल्या प्रकारे व्यवसाय करा, चांगल्या प्रकारे रोजगार निर्माण करा, उद्योजक व्हा आणि चांगली प्रगती करा. याकरता आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. केवळ डॉक्टर इंजिनियर होणे म्हणजेच खूप प्रगती होती नाही, तर त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. अभिनयची धर्माधिकारी नेहमी एक गोष्ट सांगतात तीन मित्रांची, की तीन मित्र होते आणि एकत्र ते शिकत होते. शिकता शिकता काही मुलं अशी होती की ते अभ्यासामध्ये लक्ष लागत नव्हतं, त्याच्यामुळे ते वर्गात लक्ष देत नसताना पळून जायचे. गुन्हाळखोर पोरं होते. एक विद्यार्थी होता, तो रेग्युलर अभ्यास करायचा, नियमित अभ्यास करायचा, चांगल्या प्रकारे गुण प्राप्त करायचा. दुसरा मित्र होता, तो सुद्धा नियमित अभ्यास करायचा, चांगल्या प्रकारे गुण प्राप्त करायचा. आणि एक तिसरा मुलगा होता, तो डांबरट होता, बंडखोर होता, तो मात्र अभ्यासाकडे दुर्लक्ष करायचा. शिकता शिकता हे मुलं मोठे झाले. एक कलेक्टर झाला आणि दुसरा पोलीस अधिकारी झाला, कमिशनर झाला. आणि एक प्रसंग असा आला की जो त्यांचा तिसरा मित्र होता तो आमदार झाला आणि मंत्री झाला. मग हे दोघेही मित्र कलेक्टर आणि कमिशनर हे विमानतळावर उभे होते. तो जो डांबरट विद्यार्थी होता, त्यांचा मित्र ज्याचा अभ्यासात लक्ष लागत नव्हतं, तो विमानातनं खाली उतरला आणि हे दोघं जण त्याला पुष्पगुच्छ गुच्छ देऊन त्या मित्राच्या स्वागतासाठी गेले. त्यांनी पाहिलं की हा जो आमदार झाला हा बंडखोर होता, हा अभ्यासात लक्ष लागत नव्हतं, म्हणून त्यांनी प्रगती नाही केली का. पण त्यांनी एक क्षेत्र निवडलं आपलं सामाजिक कार्याचं, राजकीय क्षेत्राचं, आणि त्यांनी राजकारणामध्ये चांगली प्रगती केली आणि तो मंत्री झाला.
त्याच्यामुळे त्याचं हे जे दोन हुशार होते कलेक्टर आणि कमिशनर यांनी त्याला सॅल्यूट मारून नमस्कार केला आणि अशा प्रकारे आपले मित्र प्रेम त्यांनी व्यक्त केलं. मला सांगायचं एवढंच आहे की केवळ खूप शिकलो, खूप डॉक्टर झाला, खूप इंजिनियर झालं किंवा खूप प्रगती झाली असं समजायचं नाही, तर त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे. आपल्या मुलांकडे शिक्षणासोबत संस्काराकडे सुद्धा आपण लक्ष देणं गरजेचे आहे. बंधूंनो, आपला समाज हा भटके विमुक्त समाज आहे. मुसाफिर होया यारो घर आयला ठिकाणा, हमें चलते जाना है चलते जाना. मुसाफिरी करणारा आपला समाज आहे. भिक्षा मागून समाजाला दीक्षा देण्याचं काम आपला समाज अनादी काळापासून करत होता. त्यामध्ये अनेक विद्वान पंडित वेगवेगळ्या प्रकारचे शंकराचार्य झाले. मग त्यांनी 4 मठाची स्थापना केली आणि त्याच्या दर्शनामी पंथ झाला. त्यांनी समाजाचं प्रबोधन केलं. हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. परंतु जरी आपण भटके असलो तरी आता आपण काही अंशी स्थिरावलेलो आहोत आणि स्थिरावलो आहे तर कुठेतरी आपली आता प्रगती झाली पाहिजे. कारण की आता आपण हळूहळू संघटित होत चाललेलो आहोत. जसं मगाशी सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि राज्यांमध्ये संघटना वेगवेगळ्या प्रकारचे काम करतात आहे. असा एकही जिल्हा नसेल की त्या जिल्ह्यामध्ये केवळ एकच समाजाची संघटना आहे. तिथं 2 संघटना 3 संघटना आपापल्या परीनं काम करतात. काही हरकत नाही. हे चांगलं प्रगतीचं लक्ष आहे समाजाच्या. काही फरक पडत नाही. कारण लढते रहो लेकिन मिलते रहो. आपण मतभेद असू द्या परंतु मनभेद होऊ देऊ नका आणि चांगल्या कामासाठी आपण त्याचा पुरस्कार केला पाहिजे. तिथे अनेक मान्यवरांचा सत्कार झाला, सन्मान झाला, त्यांचा कार्याचा गौरव झाला. कारण की सत्कार्य केल्याचा सत्कार होत असतो आणि आपण जे काही सत्कार्य केले, जे काही चांगले कामं केले आणि म्हणून आपला या ठिकाणी गौरव झाला आणि आपला सन्मान झाला. त्याबद्दल त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. नेहमीचा एक विषय असतो की समाजाची जे काही समाधिभूमीचा विषय असतो तो एक विषय आपल्या प्राधान्याने आहे. अनेक ठिकाणी आपले समाज छोटा आहे. प्रत्येक गावामध्ये एखादी घर किंवा 10-5 गाव मिळून 1-2 घरं असतात. त्यामुळे आपल्याला या दोषाला सामोरं जावं लागतं. जेव्हा आपण कैलासवासी आपले समाज बांधव होतात आणि समाधीचा प्रश्न येत असताना अनेक ठिकाणी अडथळे निर्माण होतात. ही गोष्ट खरी आहे आणि आपल्याला समाधीसाठी ज्या समाजाने जागा दिलेली असते किंवा तिथले जे काही पाटील लोक होते किंवा तिथले जे काही सरपंच असतील किंवा पुढारलेले काही जमीनदार असतील, वतनदार असतील, त्यांनी आपल्या समाजासाठी जागा दिली की महाराज तुम्ही आमचे गुरुस्थानी आहे म्हणून तुमच्या समाजासाठी ही जागा दिली आहे. परंतु आता काय झालं, त्या सगळ्या जागा प्राईम लोकेशनवर आलेल्या आहेत, चांगल्या मुख्यच्या ठिकाणी आलेले आहे. त्यांचं कॉस्टिंग वाढलेलं आहे, त्यांची किंमत वाढलेली आहे. त्याच्यामुळे आता प्रत्येक जण त्या समाजाच्या जागेवर समाधीभूमीवर त्यांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे. त्याच्यामुळे ते सातत्याने नाही इथे समाधी करू नका, ते तिथे दंगा फसाद करतात, अडथळे निर्माण करतात. त्याकरता शासकीय उपक्रमातल्या ज्या काही जागा असतील त्या जागा आपण शासनाकडे मागू शकतो आणि तिथे आपल्या समाधीभूमीची व्यवस्था करता येते. अनेक शहरांमध्ये अनेक गावामध्ये अशा प्रकारच्या व्यवस्था झालेल्या आहेत आणि जिथे झालेल्या नसतील त्यांनी नीट जर आपण तहसीलदाराकडे निवेदन दिलं, पाठपुरावा केला तर आपल्या समाजासाठी ती समाधीभूमी मिळू शकते. कारण जिवंत माणसाला तर जागा मिळतच नाही, परंतु मेलेल्या माणसाला जागा नाही, ही तर अतिशय शोकांतिक आणि खेदाची गोष्ट आहे. म्हणून R.R. पाटील जेव्हा उपमुख्यमंत्री होते आणि शिर्डीला जेव्हा अधिवेशन घेतलं तेव्हा त्यांनी या गोष्टीला प्राधान्याने सांगितलं की अरे बाबा मेलेल्या माणसाला कमीत कमी जागा मिळाली पाहिजे आणि त्यांनी शासनाचा एक आदेश काढला. शासनाचा आदेश आहे त्याप्रमाणे शासकीय उपक्रमातल्या ज्या जागा आहे तिथे आपल्याला समाधीभूमीसाठी जागा मिळतात. आता दुसरा एक ज्वलंत मुद्दा आहे इनामी जमिनीचा. चंद्रकांत गोसावी आणि महाराष्ट्रातले तमाम समाज बांधव आणि वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी त्या इनामी जमिनी ज्या आहेत त्या ज्यांच्या नावावर 7/12 आहे किंवा जे वहिवाटदार आहे त्यांच्या उपजीविकेसाठी ती जमीन दिलेली आहे, ती जमीन त्यांना मिळावी याकरता आपण प्रयत्न करतो आहोत. परंतु याकरता शासनाने एक परिपत्रक काढलं होतं, त्याच्यावर अनेक आक्षेप आले आणि आक्षेपाची अध्ययन चालू आहे. त्याच्या वेगवेगळ्या कमिटीज तयार झालेल्या आहे. कालच माझं चंद्रशेखर बावनकुळे जे आपले महसूल मंत्री आहे त्यांच्याशी चर्चा झाली की भाऊ हे जे आमचे इनामी जमिनीचा जो विषय आहे या मराठवाड्यामध्ये विशेष करून जे मोठमोठाले मंदिरं आहेत त्या ठिकाणी आमचे गोसावी समाजाचे पुजारी होते आणि त्यांच्या उपजीविकेसाठी
ज्या काही दानात दिलेल्या किंवा बक्षीस दिलेल्या ज्या काही जमिनी होत्या त्या त्यांना मिळाल्या पाहिजे आणि तो त्यांचाच अधिकार तिथे असला पाहिजे. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की आपण एक समिती नेमलेली आहे, त्याचं सविस्तर विस्तृत आणि सूक्ष्म नियोजन सुरू आहे. आपण आक्षेप मागितलेले आहे. निश्चितपणे हे आक्षेप आल्यानंतर आपण सांगोपांग विचार करून कुणावरही अन्याय अत्याचार होणार नाही, कुणाचेही त्या ठिकाणी आणि अडचण निर्माण होणार नाही अशा प्रकारचं आपण प्रयत्न करतो. आणि येत्या डिसेंबरमध्ये जे नागपूरला अधिवेशन होणार आहे त्यामध्ये ते विधेयक आणणार आहे. प्रश्न कसा झाला आता, जसं एक 15-20 वर्षापूर्वी किंवा 50 वर्षापूर्वी 60 वर्षापूर्वी आपले आजोबा तिथे पुजारी असतील, मग त्यांना 2 मुलं झाले, मग ते 2 मुलं शिकले, मग कोणी मुंबईत गेला, कोणी फॉरेनला गेला. ती जमीन कशासाठी दिली होती आपल्याला की तिथे पुजारी म्हणून आपण पूजा करतो, तर आपल्या उपजीविकेसाठी दिला. आता ते पुजारी गेले, त्यांचे मुलं शिकले, आता ते विदेशात आहे किंवा वेगवेगळ्या भागात आहे, तिथं आता पुजारी ते पूजा करत नाही, फक्त आपलं रेकॉर्डवर नाव आहे, 7-12वर नाव आहे किंवा वारसदार म्हणून नाव आहे. तर त्यांना ती जमीन मिळावी अशी आपली भूमिका आहे ना, अपेक्षा आहे आणि ते रास्ता आहे. परंतु आता शासन कसा विचार करते की ज्या पर्पजसाठी ज्या कामासाठी आपण ती जमीन त्यांना दान केली होती, इनाम दिली होती, तर ते तर आता पुजारी आहेच नाही त्या ठिकाणी. मग केवळ यांचं वंशज आहे म्हणून काय यांना आपण ती जमीन द्यायची का, अशा प्रकारचं शासनाच्या डोक्यामध्ये आहे. परंतु विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्या काही सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना आहे त्यांनी पण विरोध केला याला की नाही, ह्या इनामी जमीन आहे, ह्या तुम्ही बळकावू शकत नाही, ह्या शासन घेऊ शकत नाही. कारण की तिथे ज्या काही व्यवस्था यंत्रणा आहे, पंच कमिटी असेल, ट्रस्ट असेल किंवा कुणी वैयक्तिक त्या ठिकाणी पूजापाठ करणारा व्यक्ती असेल तर ते त्यालाच मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळे त्याला स्थगिती दिलेली आहे. ते विधेयक आता नंतर मांडण्यात येणार आहे. दुसरा विषय आहे आर्थिक विकास महामंडळाचा. आतापर्यंत 12 ओबीसीच्या अंतर्गत आर्थिक विकास महामंडळाची शासनाने घोषणा केलेली आहे. त्याचं प्रोव्हिजन सुद्धा आणि तरतूद हे बजेटमध्ये केलेली आहे. आपण दशनाम गोसावी समाजासाठी निश्चलपुरी महाराज किंवा निश्चलपुरी दशनाम गोस्वामी आर्थिक विकास महामंडळ करावं किंवा कैलासवासी पृथ्वीगिरी हरिगिरी गोसावी आर्थिक विकास महामंडळ करावं, याकरता मागच्या वर्षी मी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे श्री देवेंद्र फडणवीस यांना मी लेखी निवेदन दिलेलं आहे. माझ्यासोबत नागपूरचे महेश गिरी, त्याच्यानंतर प्रशांत गिरी, गणेश पुरी आणि जतीन गोसावी आम्ही सगळे गेलो होतो. देवेंद्रजींनी सांगितलं की योगेशजी आणखी काही मंडळ आपण करतो आहे, त्याची मागणी आणि विविध स्तरातून होते आहे, त्याच्यामुळे आपण लगेच काही हे करू शकणार नाही. जेव्हा ते इतर विकास महामंडळाचा विषय येईल तेव्हा प्राधान्याने आपण हा विषय करू. आणि परवा सुद्धा एक 10 तारखेला परत मी रिमाइंडर म्हणून देवेंद्रजींना भेटलो आणि त्यांना ते निवेदन परत रिमाइंडर केलं. मी तो फोटो आणि ते निवेदन अनिलला पाठवलं होतं, त्याला सांगितलं होतं की अशा प्रकारचा आपला प्रयत्न चालू आहे. निश्चितपणे आपल्या सगळ्याच्या सहकार्याने आणि महाराष्ट्रभर वेगवेगळ्या आमदारांना निवेदन देणं चालू आहे, मंत्र्यांना निवेदन देणं चालू आहे. सर्व स्तरातून आपण प्रयत्न करतो आहे आणि सर्वांच्या प्रयत्नातून ज्याला यश येणार आहे ना, आपलं हे आर्थिक विकास महामंडळ तयार होणार आहे आणि आपल्या समाजाच्या विद्यार्थ्यांना, गरीब भूतपूर्व विद्यार्थ्यांना निश्चितपणे शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी त्याच्यामध्ये तरतूद असेल, व्यवसायासाठी, रोजगारासाठी सुद्धा त्यामध्ये तरतूद असेल. तर त्याच्याकरता आपला हा प्रयत्न चालू आहे आणि अतिशय त्याला समर्पक अशा प्रकारचं उत्तर शासन देत आहे. त्यामुळे आपल्याला आशावादी राहायला हरकत नाही. दुसरी गोष्ट, भगवान गडाला एक वंजारी समाजाचा एक मोठा कार्यक्रम दरवर्षी होत असतो. एक प्रकारचं ते शक्ती प्रदर्शन असते. तर आपण सुद्धा एक माहूर गडाला आता आपले भारती महाराज, श्याम भारती महाराज आता त्या मठाचे महंत झालेले आहेत. ते राजकीय क्षेत्रात काम करायचे पण आता तिथून त्यांना बाहेर पडता येत नाही. परंतु त्यांच्याशी चर्चा झालेली आहे की आपण एक वर्षातून असा एक कार्यक्रम, मग ती शंकराचार्य जयंती असो की दत्त जयंती तर होतेच तिथे त्या शिखरावर, परंतु कुठली तरी असा एक कार्यक्रम
मग ते शंकराचार्य जयंती असो की अजून आपण सगळे मिळून जे काही एखादी ठरवू असा कार्यक्रम वर्षातून एकदा करायचा. संबंध महाराष्ट्रातले गोसावी आपले छोटे मोठे मुलं सगळे घेऊन या ठिकाणी यायचं आणि शक्य प्रदर्शन करायचं आणि एकतेची साक्ष पटवून द्यायची आणि शासनाकडे जे काही आपले विषय असतील ते मागणी पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकदीने आपल्याला संघर्ष करायचा आहे. याकरता सुद्धा समाजाने सहकार्य करणं अपेक्षित आहे. जसं अनिल या ठिकाणी काम करतो, नागपूरला आहे, बुलढाण्याला आहे, अकोल्याला आहे, संबंध महाराष्ट्रभर, मुंबईला आहे, आता पुण्याला कार्यक्रम होणार आहे, बीडला कार्यक्रम होणार आहे. समाज जागरूक झालेला आहे, समाज संघटित होतो आहे आणि हे होत असताना समाज जेव्हा जेव्हा आपल्याला आव्हान करेल, चांगल्या गोष्टीसाठी प्रतिसाद मागेल, त्यावेळेस वेळात वेळ काढून आपण त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला पाहिजे. मग तो मोर्चा असो, तर धरणे असो, उपोषण असो, कुठलाही आंदोलन असो, जो समाज हिताचा आहे त्या समाज हितासाठी आपण निश्चितपणे या सगळ्या समाजाच्या उपक्रमांमध्ये सहभागी झालं पाहिजे. कारण की वेळ कुणालाच मिळत नसतो, वेळ काढावा लागतो. मग आपल्या घरी एखादी प्रसंग असेल, लग्न प्रसंग असेल, आपण वेळ काढतो. एखादी वाढदिवस असेल, कुठलाही कार्यक्रम असतो तर आपण वेळ काढतो ना. तसं एक दिवस समाजासाठी असा वेळ आपण निश्चितपणे काढला पाहिजे. माननीय श्री पृथ्वीगिरी हरिगिरी गोस्वामी यांनी एक गोसावी त्याचा संप्रदाय नावाचं एक पुस्तक खूप आधी लिहिलेलं आहे आणि ते काही लोकांजवळ ती प्रत उपलब्ध होती. तो पान जेव्हा पलटवायला जायचो आपण तेव्हा त्याचे तुकडे पडत होते. अतिशय बिकट परिस्थिती त्या पुस्तकाची निर्माण झाली होती. या पुस्तकाचं पुनर्मुद्रण आपले श्री प्रल्हाद भारती वडपुरकरजी यांनी 1 फेब्रुवारी 2015 रोजी माहूरला त्याचं पुनर्मुद्रण केलेलं आहे. 750 रुपये त्याची किंमत आहे. त्याच्यामध्ये आपल्या समाजाचा पूर्ण इतिहास, आपला समाज काय, संप्रदाय काय, नाही का, रीतिरिवाज काय आहे, मठ काय, मठ काय, संबंध माहिती, आपल्या समाजाचा गोसाव्याचा इतिहास या पुस्तकामध्ये अंकित केलेला आहे, लिहिला गेलेला आहे. आपण इतरत्र खर्च करतो, परंतु हे पुस्तक आपल्या संग्रही असावं, कधीतरी याचं अध्ययन करावं, आपला समाजाचा इतिहास आपण समजून घ्यावा. याकरता हे पुस्तकं बाहेर विक्रीला उपलब्ध आहे. ज्यांना हवे असतील त्यांनी ते निश्चितपणे घ्या आणि एक आपल्या समाजाचा एक चांगल्या कामाला एक सहकार्य करण्याच्या भावनेतून आपण या पुस्तकाचं आपण खरेदी करावी अशा प्रकारची मी विनंती करतो. एकच सांगेल की बोलणारे खूप असतात, परंतु प्रत्यक्ष कृती आणि युक्तीमध्ये फरक पडतो. नुसतंच बोलण्यापेक्षा कृती प्रत्यक्ष करून दाखवण्याला जास्त महत्त्व असते. आणि आपले अनिल पुरी आणि त्यांची टीम त्यांच्यासाठी एवढंच म्हणेल मी की लाख बोल के आवनी थोर एकची माझा कर्तव्यकार. तुकडोजी महाराजांनी छान म्हटलं आहे की है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो, ना हम रहे अपने लिए हमको सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशीष दो जो सोचने का फर्ज है. सगळ्यांनी आपलं ओम नमो नारायण हे आपलं ब्रीद वाक्य आहे, हे आपलं ध्येय वाक्य आहे, हे आपला जीव की प्राण आहे. जसे इतर समाज मग जय भीम म्हणते, कोणी जय मल्हार म्हणते, कोणी जय भोईदेव म्हणते, कोणी तसंच आपण सुद्धा महिला असो, पुरुष असो, युवक असो, युवती असो, सगळ्यांनी समाज बांधव भेटल्यावर त्याला ओम नमो नारायणच म्हणायचं आणि आपली हे नाळ घट्ट करायची एवढं आवाहन करतो. आणि माझ्या वादीला विनंती, ओम नमो नारायण. मिळतो का नाही, एक म्हणजे आम्ही राजकीय क्षेत्रात काम करतो, त्याच्यामुळे बोलण्यापेक्षा समोरच्यांची ऐकण्याची मानसिकता किती हे गणित बघून ते आम्ही भाषण करत असतो. कारण की बोलायला आम्ही तास 2-2 तास पण बोलू शकतो, पण आता भुकाही लागल्या आहेत आणि मी माझं भाषण अवघ्या 7 ते 10 मिनिटात संपवणार. कारण की जे मुद्दे यांनी सांगितले त्यातले मी खोडत आलो, शेवटी 2 ते 3च मुद्दे राहिले आता माझ्याकडे. कुठलाही मुद्दा मी रिपीट करणार नाही. सर्वप्रथम बोला भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मी आता सगळ्यांची नावं घेत नाही कारण की 7-8 मिनिटात संपवायचंय. सन्माननीय व्यासपीठ आमचे समाजातील श्रेष्ठ ज्येष्ठ आदरणीय योगेशजी बल, आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक गोसावी समाज प्रतिष्ठान लातूर, त्यांचं खरोखर कौतुक करायचं आहे की आतापर्यंतच्या भाषणात जवळपास सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलं.
पण 29 वर्षाची समाजसेवेची अखंड परंपरा जपणं ही खरोखरच अवघड गोष्ट आहे. कारण की आम्ही सुद्धा समाजसेवा करतो, पण 15-20 वर्षापेक्षा जास्त काळ आम्ही त्याच्यात जास्त वेळ टिकून शकलो नाही. पण आपण 29 वर्षाची नाळ आणि आपले सर्व कार्यकर्ते ते टिकून ठेवलं, त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. कालपासून आमची सगळी टीम नागपूर, पुणा, मुंबई सगळेजण आम्ही इथं आलो. आपण लातूरकरांनी अतिशय प्रेमाने आमचं स्वागत केलं, त्याबद्दल आपले सर्व लातूरच्या समाज बांधवांचे आम्ही मनापासून आभार मानतो, मनापासून स्वागत करतो. माझ्याबरोबर आलेले माझे सहकारी जे आहेत आदरणीय महेंद्र गिरी यांना सुद्धा समाजाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला. त्यांचे कार्य म्हणजे समाजातील अन्याय अत्याचाराविरुद्ध सातत्याने आवाज उठवणे, मग ते जुईवाडे असो, नागपूर, पुणे येथील समाज बांधवांच्या अन्यायाविरुद्ध सातत्याने दाद मागणे, हे त्या आमच्या महेंद्र भाऊंचं वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे आज अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार इथे झाला, अनेक संस्थात्मक रचनात्मक सत्कार इथे झाले. खरं म्हणजे मी आणि योगेश भाऊ विचार करत होतो की अगदी बारीक बारीक समाज बांधवांचा सत्कार ज्या त्या क्षेत्रात ते काम करत आहेत त्यांचा सत्कार आपण केला, त्याबद्दल आपण ते सर्वजण पुन्हा एकदा त्यांच्या टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. आज आपले इथे व्याख्याते राहुल दादा अतिशय तुम्ही म्हणजे मी बघत होतो की समर्पकपणे म्हणजे गोसावी समाजाला जी जैन झीन देशामध्ये जे आता जैन झीन अल्फा जैन झीन जे चालू आहे त्याच्यातलं हे व्यक्तिमत्व आपलं राहुल दादा आहे. पुन्हा एकदा राहुल दादा सगळे टाळ्या वाजवा. आणि पुणे शहरात आम्ही जेव्हा कधी कार्यक्रम घेऊ राहुल दादा तुम्हाला विषय देऊ. आणि राहुल दादा PhD करतायत त्यांना, कारण की आपल्याला आता अशी पिढी समाजाची अशी उभं करणं आपल्याला अत्यावश्यक आहे. आता 2 विषय जे आहेत सगळे विषय झाले. आता फक्त मी VJNTचं आरक्षण आणि OBCचे आरक्षण जे मुद्दे राहून गेले सगळ्यांच्या ह्याच्यात, कारण की इनामी जमिनीचं झालं, आर्थिक महामंडळाचं झालं, त्याच्यावर मी काही आता बोलत नाही. आमचे योगेश बन साहेबांनी अतिशय विस्तृतपणे त्याच्यावर बोलले. आता आरक्षणावर जे अतिक्रमण आपलं झालंय, आपल्याला 2 प्रकारचं आरक्षण आहे. एक म्हणजे राजकीय आरक्षण आणि विद्यार्थ्यांना मिळणारं VJNTचं शैक्षणिक आरक्षण. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. सर्व समाज बांधवांनी विचार करा. VJNT मध्ये जे आपल्याला आरक्षण मिळतं त्याच्यात गोपीनाथरावजी मुंडे उपमुख्यमंत्री असताना त्याच्यात एक मेक मारली आणि त्याच्यात VJ A, NTB, NTC, NTD केली, बरोबर. आता आमचे सर इथं क्लास चालवतात, त्यांना नीट मध्ये काय झालं, CET मध्ये काय झालं आणि मेरिट मध्ये आपण कसं गोसावी समाज फेकला गेला या संदर्भात फक्त मी 2 मिनिट तो मुद्दा राहून गेलाय. VJA ला म्हणजे शासनाने जे आपल्याला 11% आरक्षण दिलं राज्य सरकारने, त्या 11% VJA ला 3% आरक्षण दिलं. त्या 3% मध्ये 14 जाती, 14 जातीमध्ये कैकाडी, बंजारा, वडार या जाती आहेत. NTB म्हणून आपण आहोत त्याला 2.5% आणि NTB ला 38 जाती. म्हणजे आता माझे मुलगा इंजिनिअरिंग मेडिकलला CET ला गेले, मेरिट हे आपलं ओपन बरोबर गेलं. NTBचं मेरिट हे ओपन बरोबर गेलं कारण की 2.5% मध्ये 38 जाती, त्यातल्या प्रमुख जाती सांगतो, भिसाडी आहे, गवळी आहे, गोंधळी आहे, भुई आहे. हे लोक मेरिटला आपल्याला पुढे जाऊच देत नाही. तिसरी जी जात आहे ती NTC धनगर समाज, 3.5% एकच जात. विचार करा, 2.5% मध्ये 38 जाती आणि NTC ला 3.5% मध्ये एकच जात. चौथी जी जात आहे NTT 2% एकच जात. तर भविष्यामध्ये योगेश भाऊ आता SC STचं उपवर्गीकरण ह्याच धर्तीवर चालू आहे. देशामध्ये राज्यामध्ये आंदोलन चालू आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला वर्गीकरण नकोय. वर्गीकरण जर केलं तर जसं आपलं भटके विमुक्तांवर अन्याय झाला तसा अन्याय होतो. तर भविष्यामध्ये योगेश भाऊ आपल्याला हा मुद्दा, अनिल भाऊ हा मुद्दा आपल्याला हायकोर्टामध्ये, जसं मराठा आरक्षण जरांगे पाटलांचं आता उपोषण सुरू आहे, त्यांनी म्हणलं नको तर नकोच. OBCच्या जागांमध्ये आता मी राजकीय आरक्षणामध्ये 1 मिनिट घेतो. आपले जे समाज बांधव आहेत राजकारणात, मी सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरचिटणीस म्हणून पुणे शहरात काम करतो. राजकारणामध्ये आपली एक अडचण काय आहे की आपल्याला आरक्षण VJNTचं नाही, आपल्याला आरक्षण OBCचं आहे. मग OBC मध्ये जाताना कुणबी दाखले भरपूर निघाले. आता मी स्वतः 3 वेळेस निवडणूक लढवली, 3 वेळेस पडलो पुणे शहरामध्ये. आणि निवडून येतो कोण? कुणबी दाखल्यावर निवडून येणार.
आता तर त्यांची पुढची मागणी 52 लाख नोंदी तर झाल्या सरकारने. पुढची मागणी अशी की जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच नको म्हणते. आता जे 29चं जे आंदोलन त्यांनी पुकारले की आम्हाला समिती नको, पण जेवढे जेवढे दाखले जात पडताळणीत अडतायत त्यात ते जात पडताळणी समिती ते बाद करते. आणि आपल्याला सुद्धा भविष्यामध्ये या संदर्भात राजकीय आरक्षणासाठी व्हीजेएनटीचं जे 11% आरक्षण आहे ते आपल्याला निवडणुकीसाठी जसं कोऑपरेटिव्ह मध्ये केले तसं आरक्षण हे आपलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 11% करावं. हा सुद्धा मुद्दा योग्य भाऊ आपल्याला करावा लागणार आहे. कारण की आपण भाषण जरी किती जरी केलं, जोपर्यंत आपण राजसत्तेत येत नाही, जोपर्यंत आपण सत्तेवर बसत नाही, तोपर्यंत आपण प्रगती करू शकणार नाही. कारण की स्वबळावर किती खर्च करणार. आज लातूरच्या टीमने आपल्याला बोलवलं, आपला सन्मान केला, किती खर्च झाला काय झाला ते त्यांनाच माहिती. पण आजपर्यंत त्यांच्या टीम मधलं, आमच्या टीम मधलं किंवा नागपूरच्या टीम मधलं, मुंबईच्या टीम मधलं राजसत्तेत कोणी निवडून आले नाही. तर भविष्यामध्ये आपली जी येणारी पिढी आहे यांच्यासाठी सुद्धा आपल्याला तो प्रयत्न करायचा आहे. शेवटचा मुद्दा 1-1.5 मिनिटाचा आहे. समाज हितासाठी आम्ही एक भविष्यात प्लॅनिंग करतोय. जसं आता इनाम जमिनीचं सांगितलंय, नंतर तुमचं आर्थिक विकास महामंडळाचं सगळे वक्ते बोलले. पण सरकार दरबारी आज आपल्यामध्ये आपण आपल्यात भाषण केलं, पण ऐकणारा सरकारी प्रतिनिधी कोणीच नाही. ही व्यथा आपण कोणासमोर मांडणार. आजपर्यंत या कार्यक्रमाला पालकमंत्री येऊन गेले, अनेक मंत्री येऊन गेले, पण लातूर प्रतिष्ठानची स्वप्न आहे, इच्छा आहे. मागच्या वर्षी आम्ही पुण्यामध्ये पण प्रयत्न केला, तर आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 15,000चा मेळावा आपल्याला करायचा आहे. आणि टीमची इच्छा आहे की तो लातूरलाच झाला पाहिजे. आणि मी पण त्यांना शब्द दिला की आम्ही महाराष्ट्रातील तुमचं जे काही सभागृह पुरणार नाही, आपल्याला तो मोठा ग्राउंडच घ्यावा लागेल. तर पुढच्या वर्षी भाऊ तो घ्यावा असं मला वाटतं. कारण की आता जसं जसं ते उशीर होत चाललाय तसं तसं इतर जातींचं अतिक्रमण आपल्या गोसावी समाजाच्या जातीवर व्हायला लागले. तर राज्य सरकारच्या ज्या जिल्हास्तरीय कमिटी असतात, आम्ही मागणी केली की जिल्हास्तरीय तालुकास्तरीय कमिटीवर सुद्धा गोसावी समाजाचा एक प्रतिनिधी असावा. तर तुमची MSMEची कमिटी आहे, तुमची रेशनची कमिटी आहे, तुमच्या इतक्या कमिटी आहेत, पण आपण सुद्धा आपापले जिल्हे, महाराष्ट्रातील जेवढे जिल्हे आहेत त्याच्यासाठी आपण सर्वजण मुख्यमंत्री महोदय योगेश पण आपल्याला विनंती आहे की आपण मुख्यमंत्री नितीनजी गडकरींच्या अतिशय जवळ आहात. म्हणजे तुम्ही नागपूरला बैठक घ्या, मुंबईला घ्या, आम्ही सर्वजण तिथे यायला तयार आहोत. आणि आता आपण यादी देऊ की बा हे लोक निवडा. आपण मागण्या नाही करायच्या, आपण यादी देऊ की ह्या तालुक्यात आमची ही यादी आहे. एकूण 42 कमिट्या आहेत, त्या कमिट्या मी काढल्या आहेत. तर आपण पुढच्या म्हणजे त्यात लातूरचे जर काही आपले तरुण आले कोणी तर त्यांना ती संधी मिळेल. आता मी समारोपाकडे जातो, ते 1.5 मिनिटं राहिले. समारोपाकडे आपण अध्यक्षीय समारोप असतो. समारोपात आपण इथे सगळ्या जणांनी आम्हाला अतिशय आदरानं बोलवलं 2 दिवसापासून. काल तर रात्री 12 वाजता लातूर प्रतिष्ठानची टीम आमचं स्वागत करायला आली. 12 वाजता आम्हाला जेवण मागवलं. अहो म्हटलं कशाला तुम्ही एवढी धावपळ करता, काय महेंद्र भाऊ बरोबर आहे का नाही. पण म्हणजे ह्या टीमचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय आदरपूर्व. आणि त्यांच्यामुळे जरी आज उशीर झाला, 4 तासापासून इथं आपण बसलो, पण वर्षातून आपण एकच दिवस असतो. वर्षभरात दर आठवड्यात आपण 4-5 उपास तापास करत असतो, तेव्हा आपण काय म्हणत नाही. पण उशीर झाला की म्हणतो भूक लागली. तर समाजासाठी हा अर्धा दिवसाचा उपास दरवर्षी आपण करायचा आहे, हे आपण ऐकायचं आहे. जोपर्यंत आपण समाज एकत्रित करत नाही तोपर्यंत हे विचार आपल्याला ऐकायला मिळत नाही. मी योगेश भाऊ नाही म्हणत होतो, भाऊ वक्ते आता ती एक छोटीशी मुलगी शेवटी आपल्याला बोलली, किती तिची बोलण्याची भावना. एक महिलेच्या ती मुलगी एक बोलली, तिची भावना किती की महिलांसाठी काय झालं पाहिजे. तर आपण सुद्धा सर्वजण वर्षातून एक दिवस आपल्या समाजासाठी ऐकावं. अधिकचा वेळ घेत नाही, कारण की तुमचं आणि आपलं भुकेचं अंतर थोडं वाढत चाललंय. पुन्हा एकदा मी अध्यक्ष म्हणून हा कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला असं जाहीर करतो. आणि गोसावी समाज प्रतिष्ठान समाजच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना मंचावर एकदा आम्हाला सगळ्यांना, म्हणजे त्यांची इच्छा नव्हती पण आमची इच्छा आहे की मंचावर एक फोटो त्यांनी ग्रुप फोटो म्हणून सन्मान म्हणून आता काढावा. आणि त्याच्यानंतर आभार प्रदर्शन झालेलं आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. जोपर्यंत त्यांचा फोटो निघत नाही तोपर्यंत इथून कोणी काही जण जेवण करतायत प्रतिष्ठानचे, ते व्यवस्थित आहेत. जेवण नाही करत, ते आपल्या व्यवस्थित आहेत. तर सगळेजण आपण एक ग्रुप फोटो नंतर शेवटी काढूया. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि माझ्या अध्यक्षीय भाषणाला विराम देतो.
जय हिंद, जय भारत, जय दशनाम.